काय करतोस तू इथं? अरे नाही नाही, तुला माहितीये का माझा वेळ किती महत्वाचा आहे? माझा एक एक मिनिट म्हणजे करोडोचं नुकसान होतं माझं. सर मला फक्त 1 मिनिट द्या सर. सर बरं बोल बोल पटकन. मला अहिल्या मॅडम समोर परत एकदा प्रेझेंटेशन द्यायचं. सर सर आय नो सर, प्लीज समजून घ्या. मी मागच्या प्रेझेंटेशन मध्ये एक चूक केली होती जी माझ्या लक्षात आली आहे, पण आता मी त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केलेल्या आहेत. सर सर प्लीज प्लीज एकदा तुम्ही बघून घ्या सर प्लीज. काल तुला संधी दिली होती, तू ती वाया घालवलीस आणि तेच तेच करत बसायला मला वेळ नाही रे. तू या प्रोजेक्टचं खूळ डोक्यातनं काढून टाक. तुला मी सांगितलं होतं ना, तू कामावर लक्ष दे. तू स्वतःचं काम करायला येतोस का माझ्या कंपनीचं काम करायला येतोस? अरे अहिल्या मॅडमला तू समजतोस कोण की त्या तुला परत परत वेळ देतील? आणि काय विशेष आहे रे तुझ्या या प्रोजेक्टमध्ये की मी तुला परत परत रेकमेंड करावं? सर कारण हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे सर. मी खूप स्वप्न बघितली आहे सर या प्रोजेक्टला घेऊन, आणि हा प्रोजेक्ट मला कुठल्याही फायद्यासाठी करायचा नाहीये. या प्रोजेक्ट मध्ये एक सोशल कॉज आहे जो, आणि मला खरंच असं वाटतं की अहिल्यादेवी किर्लोस्कर समजू शकतील. सर इतर कोणतेही इन्व्हेस्टर या प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्ट करायला खरंच तयार होणार नाही किंवा ते त्याचा फायदा बघतील, पण अहिल्यादेवी किर्लोस्कर इन्व्हेस्ट करतील सर. आणि फक्त एक फॉर्मॅलिटी राहिली आहे सर, तुमची साईन हवी. प्लीज प्लीज एकदा बघून घ्या ना सर. काही विशेष नाही हा प्रोजेक्ट, पण मी तुला एका अटीवर परमिशन देऊ शकतो. कुठली अट सर? ही कल्पना, हे प्रोजेक्ट, हे सर्व माझ्या नावावर मॅडमच्या समोर जाईल. मान्य आहे तुला? ठीक आहे सर, काहीच हरकत नाही. मला आता या क्षणाला हे प्रोजेक्ट होणं गरजेचं आहे. तू या प्रोजेक्टची काळजी करू नकोस, मी स्वतः सांगतो अहिल्या मॅडमला. थँक्यू थँक्यू सो मच सर. ती फाईल माझ्याकडे दे. हां काय येतोस माझ्याबरोबर? नाही सॉरी सर. मॅडम. सावित्री, सावित्री, दिशा किचन मधलं काम चांगलं सांभाळतीये ना? हो अहिल्या मॅडम. प्रिया, आजपासून किचन सोबत घराची साफसफाई सुद्धा दिशाच करेल. ती ते काम नीट करते की नाही हे बघायची जबाबदारी तुझी. जर या कामात जरा जरी कुचराई झाली तर तुला बाहेरचा रस्ता बघावा लागेल. इथे सगळ्यांना पोसायचा ठेका नाही घेतला किर्लोस्करांनी. इथे मला किचन मधली कामं नीट जमत नाहीयेत आणि अजून मी क्लिनिंग वगैरे करत बसायचं का? आणि इतकं मला बडबड करत होत्या तेव्हा तुम्ही शांत बसून सगळं ऐकून घेतलं, काहीच का नाही बोललात? साफसफाईसाठी ऑल दी बेस्ट. आणि हा सगळं आधी बघून घे आणि मग नीट कर, मस्त कर. हे बघ, मला असं वाटतंय जर का तू कणिक मळली तर पोळ्या मी ज्याचं काम त्यानंच करावं. खरंय, स्वयंपाक करणं हा जगातला सगळ्यात मोठा बिझनेस. माहित नाही तुम्ही बायका कसं 12ही महिने सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करत असतात. तुम्हाला सॅल्यूट आहे तुमच्या कामाला, तुमच्या जिद्दीला, तुमच्या कन्सिस्टन्सीला, तुमचं या कामाप्रती असलेल्या श्रद्धेला. बस 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 झालं कौतिक. तुम्ही आवरून घ्या, मी स्वयंपाकाचं बघ. वेळ लागलाय का? मी तुला सांगितलं ना, मी काही झालं तरी आज काही ना काही स्वयंपाक करणार. भाजीला फोडणी मी घाल. ओके? मी काय ऐकणार नाही. हो, मला सांग. मला फिरमान थोडं दमान दमान हे
तीन घातली आता थोडी साथ दे बढ जरा वाढू दे